नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर चला बघा, आपला आता मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबरला सुरू होतोय हो. 30 डिसेंबरला अमावस्या आहे. तर 30 डिसेंबरला आपले नाही का मार्गशीर्ष महिना संपत आहे. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप असे व्रत वैकल्य वगैरे केलं जातं. पण विशेष महत्त्व म्हणजे आपल्या श्रावण महिना आणि मार्गशीर्ष महिना हे 2 महिने खूप आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे मानले जातात. कारण माहिती आहे, श्रावण महिना पण पूर्ण आपले व्रत वैकल्य उपवास वगैरे असतात. नंतर ना मार्गशीर्ष महिना पण बघा, पूर्ण आपण मार्गशीर्ष महिन्याच्या लक्ष्मीचे व्रत करत असतो. नंतर आपली दत्त जयंती आली, आपलं गुरुचरित्र पारायण आलं, नंतर ना चंपाषष्ठी आली, खंडोबाचे नवरात्र आले. हे सगळे नाही का सणवार कसे एकदम असे असतात ना, त्यामुळे पूर्ण महिना हा खूप असं प्रसन्न वाटतं. आणि आपल्याला बघा, आपल्या घरामध्ये कसं एखादं सण वगैरे असला की आपल्याला कसं प्रसन्न वाटतं, तसे हे 2 महिने ना खरंच खूप छान वाटतात मला तर ना खूपच. कारण श्रावण महिन्यामध्ये पण आपण नाही का खूप सारे असे सत्यनारायण पूजा करत असतो. आपण गुरुचरित्र पारायण पण करत असतो श्रावण श्रावण महिन्यामध्ये नाही का. प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही कोणतंही नाही का आपण पारायण वगैरे बसवत असतो एका महिन्यासाठी श्रावण महिन्यामध्ये. आणि पूर्ण महिना असा पवित्र असतो. श्रावण महिन्यातले सोमवार करत असतो आपण. ह्या सगळ्या पवित्र महिन्यामध्ये नाही का खरंच खूप छान असं वाटत असतं. तर हे महिने आपण किती कटाक्षानं पाळत असतो की आपण पूर्ण श्रावण महिना नाही का मांसाहार करत नाही किंवा सगळे व्रत वैकल्य असते. तर आपण एक घरामध्ये सगळेजणच असं खूप आपण मनापासून असे पाळत असतो. तसंच आपण मार्गशीर्ष महिनाही नाही का मनापासून असा पाळायचा आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण आपण पूर्ण महिना मांसाहार करायचा नाही. कारण घरामध्ये कसं पूजाविधी वगैरे असते, सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर घरामध्ये नाही का, आणि महिला लोकांचं तर नाही का काहीच नसतं. महिला लोक खरंच खूप अशा उत्साही असतात सगळ्या उपवासाला किंवा अशा नाही का सणवाराला. पण घरामधील नाही का काय काय लोक नाही का असं म्हणजे काय काय गोष्टी मानतात, काय काय नाही मानत. पण एवढा एक महिना काय नाही खाल्लं तर नॉनव्हेज वगैरे काही फरक नाही पडणार. तर शक्यतो तुम्ही ह्या गोष्टी नाही का पाळा. तर बघा, आपला आता यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातले नाही का 2 डिसेंबर आपला मार्गशीर्ष सुरू होते. आणि आपला 5 तारखेला पहिला गुरुवार येतो मार्गशीर्ष महिन्यातला लक्ष्मी व्रताचा. तर बघा, आपले ह्या वर्षी आपले 4च गुरुवार पडणार आहेत, 5, 12, 19 आणि 26ला. तर आपण हे 4 गुरुवार आपण नाही का उपवास करत असतो लक्ष्मी व्रताचे नाही का आपण. आणि त्याच्यानंतर आपण लास्टच्या गुरुवारी आपण सांगता करत असतो. उद्यापन असं 5 महिलांना बोलवून त्याचे नाही का पूजाविधी करत असतो. तो व्हिडिओ मी टाकलाच आहे. आणि नंतर पूजा मांडणीचा वगैरे व्हिडिओ तो येईलच नंतर ना. तर बघा, ह्या गोष्टी कशा असतात, आपण ह्या गोष्टीमध्ये ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय पाळलं पाहिजे. गुरुवारच्या पूजा आपण करत असतो, तर आपण ह्या दिवशी महिला लोकांनी काय पाळलं पाहिजे. तर महिलांनी या दिवशी आवर्जून आपण केस धुवायचे नाहीत. आपल्या गुरुवारच्या सेवेमध्ये पण सांगितले बघा की गुरुवारची महिलांनी केस धुवायचे नसतात. नंतर आपण फरशी वगैरे तर पुसत असतो आपण गुरुवारची फरशी वगैरे. ते हळद हळद वगैरे टाकून अशी नाही का स्वच्छ निगेटिव्हिटी घरातली जाण्यासाठी आपण फरशी वगैरे पुसत असतो. तर केस चुकून धुवू नका तुम्ही या दिवसामध्ये नाही का. त्यानंतर आपण ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण मांसाहार पाळायचंच आहे. नंतर ना ज्या दिवशी आपण गुरुवार उपवास करत असतो त्या दिवशी आपण काय करायचं आहे की आपण कांदा लसूणची जी बनवतो, म्हणजे आपला लाल काळा म्हणजे काळा मसाला असतो, त्याच्यामध्ये आपण कांदा लसूणची टाकलेला असतो. तर त्याचा नैवेद्य आपण दाखवायचा का लक्ष्मी मातेला? तर नाही दाखवायचं. तुम्ही गोडाचं काही बनवा, खीर चपाती खीरपुरी बनवा आणि त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवा. आणि थोडा शिऱ्याचाही दाखवला तरी चालेल. तर ह्या गोष्टी आपण पाळायच्या आहेत. आणि उपवासाला आपण काय खायचं आहे नाही का, तुम्ही फलाहार करून म्हणजे केळी, दूध केळी खावा, फळं खावा, कोणतेही फळ खाल्लं तरी चालेल. तर साबुदाणा खाल्लं तर त्याच्यामध्ये आपण तिखट मिरची टाकतो किंवा नाही का नमक टाकतो, मीठ टाकतो. ह्या गोष्टी आपल्या खाण्यात येतात. तर असं म्हटलं गेलं आहे बघा, मार्गशीर्ष महिन्यातल्या पुस्तकामध्ये दिलं आहे की तुम्ही म्हणजे फळावरतीच उपवास करा, असं काही तिखट वगैरे खाऊ नका. पण काय काय वेळेला काय होतं माहिती आहे का, म्हणजे एक सगळ्यांना धरण्याची इच्छा असते पण कोणाला उपवास जमत नाही किंवा कोणाला नाही का गोळ्या वगैरे असतात, कोण आजारी असतं. तर ह्या लोकांना मग असं इच्छा असून पण आपण तो उपवास नाही करू शकत. मग पूजा मांडायची की नाही, आपण ती पूजा वाचायची की नाही. तर तुम्ही काही नाही, तुम्ही जेवण करून ही पूजा वाचू शकता. फक्त मनामध्ये भाव असला ना तर कोणतीही गोष्ट आपल्याला अशक्य नाही. तर आपण त्या गोष्टी करू शकता. तुम्ही उपवास न करता तुम्ही जेवण करूनही तुम्ही पूजा मांडणी करू शकता. परत ना पूर्ण अध्याय आपलं लक्ष्मी माताचं पुस्तक वाचू शकता, तुम्ही पूजा आरती करू शकता. पण तुम्हाला जर जमतच असेल तर तुम्ही नक्की नाही का फळावर म्हणजे फळ वगैरे खाऊनच तुम्ही उपवास करा व पूजाविधी करा. कारण एक गोष्ट की ज्या गोष्टी
आपल्याच्यानं होत नाही त्या गोष्टी करण्याचा हट्यास नाही करायचं की त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होईल किंवा नाही का फक्त हा की म्हणजे जेवणाचा किंवा खाण्याचा उपवास नाही आहे तर आपल्या मनाचाही उपवास करायचा आहे. प्रत्येक गोष्टी आपण त्या गोष्टी पाळायच्याही आहेत. कारण ज्या दिवशी आपलं व्रत वैकल्य असतं म्हणजे किंवा आता आपला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारच आहे असं नाही, एकादशी असतात, तुमचं कोणताही उपवास असू दे त्या दिवशी आपण नाही का कोणाची निंदा करणं ह्या गोष्टी पण खूप म्हणजे कटाक्षानं पाळल्या पाहिजेत. कोणाची निंदा करणं, कोणाविषयी वाईट बोलणं, कुणाला शिव्या देणं किंवा नाही का कुणाशी भांडण करणं, किटकिटी करणं ह्या गोष्टीसुद्धा म्हणजे टाळायच्या आहेत. ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या नाहीत किंवा तुम्ही वारंवार कुणाला वाईट बोलला, घाण बोलला, कोणाची निंदा केली आणि तुम्ही व्रतवैकल्य केलं तर त्याचं फळ तुम्हाला काहीही भेटणार नाही आहे. कारण आपण काय म्हटलं गेलं नाही का तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता, तुम्ही पूजाविधी करता आणि तुम्ही ह्या गोष्टी वाईट करता तर तुम्हाला या गोष्टीचं पुण्य मिळणार आहे का? नाही. तर त्या दिवशी आपण म्हणजे कृपा करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहे. तुम्हाला जर कोण वाईट बोलत असेल तर तुम्ही एक दिवस आहे तुमचा उपवास आहे, तुम्ही ऐकून घ्या शांत व तुम्ही नाही का असं वाद घालू नका किंवा किटकिट करू नका किंवा भांडण वगैरे कुणालाही वाईट बोलू नका. तर ह्या गोष्टी आपण नक्की पाळायच्या आहेत. जसं आपण काय पाळायच्या आहेत महत्त्वाच्या की मांसाहार तर नाही आहे खायचा. नंतर ना आपण जमलं तर तुम्ही तिखट खाऊ नका, मीठ खाऊ नका. तुम्हाला गोड साबुदाण्याची खीर बनवून खाल्ली तरी चालेल. तुम्हाला नाही का जमतच नाही आहे की बाबा मला थोडं नाही का खायला पाहिजे तर तुम्ही गोड साबुदाण्याची खीर करून खावा किंवा तुम्ही नाही का आता ज्यांना गोळ्या आहे ज्यांना नाही जमत त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल. तुम्ही फक्त नाही का ह्या केला तर जेवण वगैरे करून पूजाविधी केली तरी चालेल. आणि शक्यतो त्या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठा, पूजाविधी घर वगैरे साफ करा, नंतर पूजाविधी करा, नंतर तुमचं जे पूजा मांडणी आहे मार्गशीर्ष महिन्यातली ती पूजा मांडणी करा. नंतर तुम्ही पूर्ण एक अध्याय ते पूर्ण वाचून घ्या. नंतर लक्ष्मी माताची आरती वगैरे करा. कारण हा महिना खरंच खूप असा म्हणजे नाही का एक म्हटलं गेलं आहे बघा ह्या महिन्यामध्ये ज्या दिवशी आपण लक्ष्मी माताची पूजा करत असतो तर हा महिना भगवान विष्णू व लक्ष्मी मातांना समर्पित आहे. कारण लक्ष्मी माताची आपण खूप सगळी पूजाविधी करत असतो आणि ज्यांनी करत नसतील त्यांनी ह्या वर्षापासूनही सुरू केलं तरी चालेल. कारण ह्या देवाची पूजाविधी करणं किंवा एखादं चांगलं काम करायला काय असं कुठल्याही गोष्टीचा मुहूर्त लागत नाही. तर तुम्ही ह्या मार्गशीर्ष महिन्यापासूनही स्टार्ट करू शकता. कारण काय कारणास्तव आपले उपवास वगैरे सुटलेले असतात. कारण महिला लोकांचे काही कारणास्तव सुटलेले असतात. आपलं मासिक धर्म असते ते तर आपल्याला असते तेव्हाही तुम्ही दुसऱ्याकडून पूजाविधी करून घेतली तरी चालेल. कोणाला तर पूजा वाचायला सांगितली तरी चालेल. ते तुम्ही ऐकली तरी तुम्हाला त्या गोष्टीचं फळ मिळणार आहे. पण नाही का काही कारणास्तव आपल्या डिलेवरी असतात, आपल्या काही प्रेग्नन्सी असते, या दिवसामध्ये आपले 1-2 वर्ष आपले नाही का आता गॅप पडला आहे. तर मला तर ह्या गुरुवारपासून म्हणजे ह्या वर्षी म्हणजे या 2024च्या मार्गशीर्ष महिन्यापासून सुरू करायचं आहे. तरीही तुम्ही या गुरुवारपासून सुरू करू शकता. कारण देवाचं कोणतंही काम करायला नाही का काही वाईट नाही. तर तो चांगलंच आहे. तर तुम्ही कोणत्याही दिवशी म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यातल्या नाही का 5 तारखेपासून तुम्ही सुरू करा. 26 तारखेला लास्ट तुम्ही उद्यापन करा. खूप छान असे नाही का अनुभव आहेत. कारण मीही खूप आम्ही नाही का म्हणजे आम्ही लग्नाच्या आधीपासून हे उपवास करत आलो आहे आणि खरंच अजूनही करते. कारण मार्गशीर्ष महिन्यातले उपवास माझे असे कोणतेही कारणास्तव असे सुटले पण नाही आहेत आणि माझे कंटिन्यू नाही का सुरूच आहेत. तर खरंच खूप चांगला अनुभव आहे. लक्ष्मी माताची खरंच खूप चांगली कृपा आपल्यावरती होत असते. तर तुम्ही नक्की हा मार्गशीर्ष महिन्यापासून सुरू करू शकता ह्या गोष्टी. आणि काय पाळायचं आहे तर आपल्याला काही दुसरं काही पाळायचं नाही आहे. फक्त 4-5 नियम आहेत की तुम्ही मांसाहार करू नका, कांदा लसूण खाऊ नका. त्या दिवशी उपवास केले त्या महिलांनी घरामध्ये खाल्लं तरी चालेल आणि शक्यतो घरामध्येही तुम्ही 1 महिनाभर नाही का मांसाहार पाळला तर खरंच खूप छानच आहे. किंवा आणि त्या दिवशी ब्रह्मचर्यही पाळायचे आहे. कारण आपल्या घरामध्ये ज्या पूजाविधी असते आपण पूजाविधी मांडलेली असते तर त्या गोष्टीचा आपण उद्या पण दुसऱ्या दिवशी सकाळ करतो. तर त्या दिवशी 1 दिवस तुम्ही ब्रह्मचर्यही पाळायचे आहे. किंवा मासिक धर्म असेल तर घरामध्ये नाही का तुम्ही पूजा करतास पण दुसऱ्या कोणाचं असेल तर थोडे नाही का असं गोमूत्र वगैरे शिपडा. त्या दिवशी तुम्ही स्वच्छ नाही का असं घर वगैरे स्वच्छ करून पूजाविधी पहिले करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही सगळे बाकीचे कामं वगैरे म्हणजे आटपून घ्या. तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. असं नाही का खूप असं काही जास्त असं काही पाळायचं नाही आहे किंवा जास्त असं काहीच नाही आहे. तर तुम्हाला जमल तसं नाही का तुमच्या जमल त्या तुमची यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही हे उपवास नक्कीच करा. आणि करत नसाल तर ह्या वर्षापासून तुम्ही उपवास करायला सुरू करा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.